कायद्याचा फोलपणा हा आहे की पुराव्यांच्या आधारे चालणारे जे कायदे असतात आणि पुराव्यांच्या आधारे किंवा पुरावा संशोधन करत न्याय देण्याची जी प्रक्रिया असते ज्याला ॲडवायझरी ज्युडिशियल सिस्टीम म्हणतात, त्याच्यामध्ये हा फ्लॉ आहे की पोलीस जेव्हा गुन्हे दाखल करतात तेव्हा त्यांना त्या कायद्यातल्या तरतुदीची किती माहिती आहे, कशा प्रकारचे अन्वयार्थ ते काढत आहेत त्याच्यावर ते अवलंबून असते. त्याच विरोधाभासामध्ये आपण बघा, सामान्य माणसांवर जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा पोलीस ते कडकपणे लिहितात. त्यांना सूचना मिळालेल्या असतात, पगाराच्या व्यतिरिक्त पैसे मिळालेले असतात आणि या माणसाला अडकवलंच पाहिजे असं सांगितलं गेलं असते, तेव्हा कायद्याचे अर्थ वेगळे असतात. या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं 154A जे धर्म, जात, जन्मस्थान, भाषा, प्रांत या सगळ्यांच्या आधारे कोणी भेदभाव करू नये अशा प्रकारचं आहे कलम. आणि 295 मध्ये आहे की 295 मध्ये की आपण कोणाच्याही धार्मिक स्थानाची नासधूस करून त्या धर्मामध्ये त्याच्या आधारे तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य करू नये. असं असू नये असे कृत्य करणारे मुख्यमंत्री होऊ शकतात की नाही? मग लोकांना आता जर माहित झालं की बा असं करणारे पंतप्रधान पण होऊ शकतात, मुख्यमंत्री पण होऊ शकतात, मग आता अजून जास्त आपण असे कृत्य करायला पाहिजे अशा संघटना पण काही निर्माण झाल्या. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की पारंपरिक धार्मिकता, देवाबद्दलचा विश्वास, श्रद्धा या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आपापल्या बाळगता आल्या पाहिजे. त्याच्याबद्दलची श्रद्धा विश्वासाने जोपासता आली पाहिजे. परंतु कोणाच्याही धर्मावर आघात न करता आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करू शकतो अशा प्रकारचा संतुलित विकास जर भारतीय समाजाचा झाला तर मतभेद टाळून, द्वेष टाळून आपण खूप चांगल्या प्रकारे अभिव्यक्ती देऊ शकतो. याच्याबद्दलचा पण एक विश्वास आपण समोर लक्षात घेतला पाहिजे.